धागा तो देवाला काय आवडतं पहिली गोष्ट बरं आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस देवाला तुला काही लागत नाही. आपण गजानन बाबाचा प्रश्न गेलो समजा तिथे काय गजानन बाबा कसे नारळ घ्यावा लागतो 2 किलो फळं घ्यावी लागते 2-4 लिटर दूध घ्यावं लागतं काय घ्यावं लागतं काही पैसे गरज नाही. साधू संतांजवळ काही पैसे गरज नाही. आपल्याकडे मनावर फुलं हार कुणाला काय कमी काय करणार देवाला लागतं पण देवाला मात्र काही लागत नाही. साधू संतांना काही लागत नाही. देवाजवळ फक्त आपण भाव द्यायचा म्हणून ज्ञान करायचं भावे विन देव नगळे निसंदेव पूर्वी अनुभव कैसा मनुष्य जन्माला आलो म्हणून गुरु करून यायचं कळतो. आपण गुरुला श्रद्धा बरोबर आहे. त्या गावाला कळले आपल्याला गुरुला शरण लावावं लागतं नाही कळलं. बैल आयुष्यभर शेतकऱ्यासाठी राबत असतो दुसऱ्यासाठी बरोबर आहे. स्वतःसाठी काय करतो तो त्याला काही कळत नाही स्वतःसाठी काय तसं आपण आयुष्यभर राबतो संसारामध्ये आणि स्वतःला काय पाहिजे होतं हे कळत आणि हे कळलं नाही म्हणून पुन्हा जन्म मरणाच्या पेढ्यात पडतो. साधू संतांना ते कळलं म्हणून साधू संत आपल्याला सांगतात की देवाला काही मागायचं नसतं की काही खरी मग काय मागायचं असतं तो बघायला सांगितलं ना देवाला किंवा साधूला काय मागायचं असतं. साधू जगामध्ये थोर आहे संत देवापेक्षा श्रेष्ठ आहे यासाठी तो बघायला सांगितलं. साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुग. साधू संत कलियुगामध्ये थोर आहे देवापेक्षा सुद्धा थोर. तुम्ही फक्त मनोकामना करा ते पुरवता. काही मनोकामना करा सांगण्या मनोकामना जय देव रत्नाभरित भरनाथ गौरी कंबरा चंदनाची होते कुमकुम घेशरा हिरे जडिता मंगळा शोभा गोहरा रंगम वैरा पुरे चरणी घाघरिया जय देव जय मंगल मूर्ते दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान कामना पूर्ते जय देव लंबोदर पीतांबर फणिवर बंधना सरळ सौंध वक्र कुंड त्रिनयना द्रासामाचा वाटपारे वामांगे रुक्माये धीरे शोभान पुंडलिकाच्या भेटे परब्रह्म नेता चरणे वाहे भीमा उद्धरी जगा जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभाईचा वल्लभा पावे जुलगा जय देव तुळशी माळा गळा करढोणी कंठे काशे पीतांबर कस्तूर ललाटे देवासुरवारा नित भेटी येते तर गजानन महाराजांचा ना प्रकट दिन होता तर त्यासाठी आम्ही आलो होतो. मला पण अश्विनीताईंनी सांगितलं आणि प्रकट दिन झाल्यानंतर ना आम्ही इथं महाप्रसाद सुद्धा घेतला. नंतर मग घरी आलो. अनु कशी गुलाबजाम खायला लागली. आता आम्ही गजानन महाराज प्रकट दिन तर तिथं ना चौंडेश्वरी मंदिरात सगळं कार्यक्रम होता आणि जाऊन आलो. आत्ताहीच आम्ही प्रसाद वगैरे घेऊन हो प्रसाद घेतला आणि आलोय. आणि आता ना तर जखम एवढी झालेली आहे रिकवर तर औषध लावले आता बाई. आणून लय तिथं बाई दमवलं. नुसती पळत होती
पडली तर किती जाते तर पळत पळत. कपडे भांडी आता सगळं काम आवरायचे, सगळं राहिलेत काम. एवढा वेळ का? काय दिसेना तिकडे? आणि तुला बेकर्स माहित नाही? पिझ्झाचं दुकान कुणाच आहे? हे कांबळ्याचं सांगितलं होतं. कळलं नाही? बेकर्स पण कळलं नाही. बेकर्स पिझ्झाचं मग या पप्पाला मी तेच सांगा म्हणत होती, म्हणजे कळेल तिला. राहतय की पिझ्झावर ना ग काय मग आता ऑफर ऐकत नाही आपण केकची एकावर एक फ्रीची. अक्षय आहे का घरात? बाई अवघडच की. तरी मी म्हणते तू ये ना कशी काय अजून. काय पूजाच्यात गेल्या पंक्चरच आहे बाई. तरी म्हटलं रेल्वेचं सांगायचं लक्षात आलं. मला वाटलं काय ती पिझ्झाचं बेकरी केकचं सांगितलं तुझ्या लक्षात आहे. येणंच झालंय. वाढलंय काय? अंधार पडला बाई. किती वेळ झालं. कोण दाबायचं? ब्रेक कसं दाबून हा धरले. चावी चालू आहे ना पण धरलंय की नाही. ए भाई गाडी हलायला लागली की. आणि माग सर गाणं पडशे सोड का? इथं चाललो होतो देवाला आणि तोपर्यंत ना गाडीचं एकदम हवा गेली. मग गाडीत सगळं साहित्य असतंच पंक्चरचं, का तर वाटेत काय तर प्रॉब्लेम होतो असं म्हणून. आणि उन्हाळ्यात तर कायमच असं होतं. पण पंप नसल्यामुळं तनु मग घरातून पंप घेऊन फोन करून तिला सांगितल्यावर आली होती. आणि मग नंतर इथं यांनी पंक्चर काढलं आणि मग नंतर आम्ही देवाला गेलो. तर इथं मंदिरात यायला वेळ झाला तर छान दर्शन वगैरे केलं आम्ही आणि सजवलं होतं मंदिर सुद्धा ना. पोट असं गच्च पण आता उपाशी नको झोपायला म्हणून म्हटलं आता वरण भात खाऊया.
ते वरण भातात आम्ही खायला लागलोय. आणू पण बसते येऊन. तुला आणूला ताट घेतलं नाही होय ग, घे की अगं.